मुंबई म्हणजे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांचं. त्यामुळे मुंबईतल्या वर्चस्वाच्या लढाईत शिवसेनेतच अनेकांमध्ये वितुष्ट निर्माण झालं. पक्षातच अनेक लोक वैरी झाले. असंच एक वैर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचं. सध्या नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं सांगितलं तेव्हापासून या प्रकरणाची चर्चा केली जाते. महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी नाईकांच्या माध्यमातून भाजप शिंदेंना शह देतंय असं बोललं जातंय. पण या वादाला बरीच जुनी पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी नेमकं काय आणि नेमकं भाजप यातून काय साधतंय हे पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच पालघरचे पालकमंत्री असलेले मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार भरणार असल्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप ठाण्यातच शिंदेंना मोठं आव्हान उभं करतंय का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जाऊ लागला. पण यासाठी भाजपने गणेश नाईक यांचीच निवड का केली यामागे मोठा इतिहास आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी पालघर ठाणे जिल्ह्याचा तालुका होता. या एकत्रित असलेल्या जिल्ह्यातून 24 आमदार आणि 4 खासदार निवडून यायचे. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर मतदारसंघ पुनर्रचना केली गेली. नंतर ठाणे जिल्ह्याला 18 आमदार आणि 3 खासदार मिळाले. तर पालघरमध्ये 6 आमदार आणि 1 खासदार आहे. हे दोन्ही जिल्हे आपल्याकडे राहावेत यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. या 2 जिल्ह्यात असलेल्या महापालिका हे या संघर्षाचं कारण आहे. ठाण्यात सध्या भाजपचे 9 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 7 आमदार आहेत. असं असताना महापालिकेत सेनेची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंना ठाणे जिल्हा स्वतःकडे ठेवायचा आहे. पण भाजपला राज्यात एकहाती सत्ता पाहिजे. त्यामुळे शिवसेनेचा हा गडही भाजपला हवाय. म्हणून गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना बॅकफूटवर ओढायला सुरुवात केली. म्हणूनच ठाण्यात नाईकांकडून जनता दरबार भरवण्याची घोषणा केली गेली. आनंद दिघे यांच्या आधी गणेश नाईक हे शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख होते. पण त्यांचा आनंद दिघे यांच्यासोबत वाद झाला आणि नवी मुंबईला त्यांनी आपला गड बनवलं. पण नंतर राष्ट्रवादीत गेल्यानंतर नाईकांनी ठाणे जिल्ह्यावर खरी सत्ता गाजवायला सुरुवात केली. पण मागच्या 10 ते 15 वर्षात जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलली. दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे सुप्रीम ठरले. त्यांनी 90च्या दशकात गणेश नाईक यांचा बेलापूर विधानसभा मतदारसंघात पराभव करून सीताराम भोईर या नवख्या उमेदवाराला निवडून आणलं होतं. आणि इथूनच पुढे मग दादा विरुद्ध बाई हा सामना रंगताना पाहायला मिळाला. राज्यात दोन्ही काँग्रेसचं सरकार असताना नाईक 3 वेळेस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेत. त्यामुळे त्यांची इथल्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासनावर पकड मजबूत आहे. हे फडणवीस ओळखतात. म्हणून ठाण्याची जबाबदारी नाईक यांच्या हाती देऊन एकनाथ शिंदेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांची इथल्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासनावर पकड मजबूत आहे. हे फडणवीस ओळखतात. म्हणून ठाण्याची जबाबदारी नाईक यांच्या हाती देऊन एकनाथ शिंदेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ठाण्यातल्या अनेक महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती होऊन शिवसेना आणि भाजप सत्तेवर आहे. पण फुटीमुळे शिवसेनेची ताकद सध्या कमी आहे. याचा फायदा उचलण्याचं काम फडणवीस करतायत आणि त्यामुळेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर गणेश नाईक यांना उभं केलंय. शिंदे आणि नाईकांमधल्या वादाच्या इतिहासात डोकावलं तर अनेक ठिकाणी थिंगी पाहायला मिळते. याची सुरुवात 90च्या दशकात म्हणजे दिघे असतानाच झाली होती. 1995 सालाला ठाण्याच्या पालकमंत्रीपदामुळे नाईक आणि आनंद दिघे यांच्यामध्ये वादाची थिंगी पडली. 1999 मध्ये नाईकांनी शिवसेना सोडली तेव्हा भोईरांना ताकद दिली गेली. यामुळे नाईक हारले. पुढे पालकमंत्री असताना नाईकांकडून शिंदेंना बॅकफूटवर खेचण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी पुढे 2009 मध्ये संजीव नाईकांना खासदार बनवलं. तर शिंदेंनी 2014 साली भाजपच्या मंदा मात्रेंच्या मागे आपली ताकद उभी केली आणि नवी मुंबईत नाईकांना पराभूत केलं. पुढे ठाकरे सरकारमध्ये शिंदे नगरविकास मंत्री असताना नवी मुंबईत नाईकांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. तसंच गेल्या वर्षी नाईकांचा विरोध असतानाही कल्याणमधील काही गावं नवी मुंबई महापालिकेत सहभागी करण्याची परवानगी त्यांनी दिली. यात आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही असा आरोप नाईकांनी शिंदेंवर केला. गणेश नाईक 15 वर्ष ठाण्याचे पालकमंत्री राहिलेत. या काळात ठाण्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. त्यात कधी नाईक जिंकले तर कधी शिंदे. पण आता शिंदेंना मुख्यमंत्री पदावरनं हटवल्यानंतर आपला ठाण्याचा गड राखण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे असंच दिसतं. इतकंच नाही तर आनंद दिघेंपासून सुरू झालेला नाईकांविरोधातील हा संघर्ष आता आणखीन टोकाला जाणार अशी शक्यता आहे. पाहायला गेलं तर नाईक ही शिंदेंना सिनियर आहेत. त्यामुळेच भाजपने नाईकांना दिलेल्या ताकदीमुळे भविष्यात ठाण्यात शिंदेंना ठाकरे गटापेक्षा गणेश नाईकच जड जाणार आहेत असंच चित्र सध्या तरी दिसतं. त्यामुळे हा संघर्ष शिंदे कसा हाताळतात आणि आपला गड कसा राखतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.